लाहोटी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 जिंतूर तथा उपविभागीय अधिकारी सेलू। आज दिनांक 20 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद साठी एकूण 15 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत, तर पंचायत समितीसाठी एकूण 11 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत। उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। माझे सर्व इच्छुक उमेदवारांना आव्हान राहील की उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये आपण आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतात। 3 नंतर 3 पर्यंत जे इच्छुक उमेदवार या नामनिर्देशन कक्षामध्ये उपस्थित राहतील त्यांनाच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा राहील। त्यानंतर कोणालाही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्याच्या अगोदरच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची व्यवस्था करावी। तसेच 22 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्राची छाननी याच ठिकाणी होणार आहे। आज बोरी सर्कल मधनं, तसंच वस्सा सर्कल, दुधगाव सर्कल, कौसडी सर्कल यामधून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत। त्यामध्ये वजर 2, वाघी 1, चारठाणा 2, बोरी 3, वस्सा 3 आणि कौसडी 3 असे आज एकूण 14 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत। आणि काल 19 जानेवारीला वरुड या गटातनं एक उमेदवाराने आपले नामनिर्देशन दाखल केलेले आहे। पंचायत समितीचा विचार केला तर काल भोसी गणातनं एक उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला होता। आज दिनांक 20 जानेवारीला वजर मधनं 1, वाघी धानोरा 2, भोसी 1, आडगाव 1, वरुड गण 1, पुंगळा गण 1, वस्सा गण 1, दुधगाव 1, कौसडी 1 अशा एकूण 10 उमेदवारांनी आपले पंचायत समिती गणासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। सर, या ठिकाणी महसूलचे देखील अधिकारी कर्मचारी यांची आपण बैठक घेतलेली आहे, त्या सर्वांना देखील सूचना दिलेली आहे। उद्या त्या बाबतीत सकाळी 11 वाजेपासून तगडा बंदोबस्त येथे राहणार आहे आणि आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याबाबत सर्वांना सूचना दिलेली आहे। सर, येणाऱ्या भावी गर्दी होत आहे, म्हणजे भावी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या नाही त्यांना काय आवाहन करू इच्छिता? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। उमेदवार आपले नामनिर्देशन सकाळी 11 ते 3 या वाजेपर्यंत दाखल करू शकतात। अनावश्यक गर्दी आणि लास्ट मोमेंटला गडबड होण्यापेक्षा उमेदवारांना विनंती की त्यांनी अगोदरच आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करावं। 3 नंतर 3 पर्यंत या नॉमिनेशन कक्षामध्ये जे उमेदवार असतील त्यांचेच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। 3 नंतर नामनिर्देशन पत्र जे उमेदवार तहसीलच्या बाहेर किंवा इतर ठिकाणी उपस्थित असतील त्यांचे नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही। सर, आज आचारसंहिता शहरामध्ये जे बॅनर लावलेले राजकीय, तर ते आचारसंहितामध्ये लावता येईल? जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक आहे, त्यासाठी ग्रामीण भागामध्ये आचारसंहिता आहे, शहरी भागात आचारसंहिता नाही।